शार्दूल आला का परत? हो, शार्दूल सापडला. पण म्हणजे कुठे होता तो? आमचा संशय खरा ठरला बहिणी. तो भाऊच घेऊन गेला होता त्याला. अगं बाई, मग काय, रात्री स्वतःच परत घेऊन आला. काय? कसली नोटीस आहे हो? हा, तेच बघतोय. तू पोह्या. हो. मी ऑफिसला येणारे ही काळ्या दगडावरची रेगे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? दादाने हो म्हटल्यानंतर मला काय प्रॉब्लेम असणार. ये ऑफिसला. बरं, जाताना मी माझा टिफिन घेऊन जाईन. बरोबर का? स्वतःची कामं स्वतःने केलेली बरी असतात. उगाच तुला यायला उशीर झाला तर मला उपवास होईल. बाय. अरे देवा, म्हणजे आता आपल्या शाळेवर जप्ती येणार? हो, पैसे नाही भरले तर जप्ती येणारच. भाऊजी, खरंच असं झालं तर शाळेतल्या शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं काय हो? उमा, अगं मी आहे ना. खरं सांगायचं तर हे सगळं करायची माझी मनापासून अजिबात इच्छा नाहीये, पण काय करणार, शेवटी बिझनेस आहे. कसं असतं ना कार्तिक, जर आपल्यापेक्षा समोरच्याचं दुकान जास्त चालायला लागलं तर आपलं दुकान बंद होण्याची पाळी येते. तेव्हा इथे कुरघोडी करावीच लागते. एक गोष्ट लक्षात ठेव कार्तिक, त्या हर्षवर्धन भोसलेच्या प्रोजेक्टचा एकही फ्लॅट विकला जाता कामा नये. बँकेकडून नोटीस आली आहे. नोटीस? हो, त्यात असं लिहिलंय की शाळेची जागा तारण ठेवून जावई बापूंनी बँकेकडून जे कर्ज घेतलंय ती रक्कम जर वेळेत भरली नाही तर बँकेचे लोक जप्ती आणतील शाळेवर. काय? हो हो ग सावरे, मला काही कळेन असं झालंय. तुझ्या डोक्यात जे काही चाललंय ना ते कधीही होणार नाही. माझं लग्न झालंय. मी एका प्रतिष्ठित कुटुंबाची सून आहे. तुझ्यासारख्या मुलाला असं सारखं सारखं लपून छपून भेटणं माझ्यासाठी योग्य नाही. जर कोणी बघितलं तर माहितीये तुला काय होईल? काय होणार? हा? मी तुझा कॉलेज पासूनचा मित्र आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तरीही मला या सगळ्याचा कायमचा सोक्षमोक्ष लावायचा. अहो, बाबांचा फोन आला होता. त्यांना बँकेची नोटीस आली आहे. कसली? तुम्ही शाळा गहाण ठेवून बँकेकडून जे लोन घेतलं होतं ना, ते जर वेळेत परत केलं नाही तर शाळेवर जप्ती येईल असं लिहिलंय त्या नोटीशीत. हो, पण अशी कशी नोटीस आली? तुम्ही तर म्हणाला होतात की तुमच्याकडे खूप पैसे आलेत म्हणून आणि तुम्ही लवकरात लवकर ते लोन फेडणार आहात म्हणून. मग अशी नोटीस आलीच कशी? तुम्ही पैसे भरले नाही आहेत का अजून? म्हणजे मी भरणारच होतो, पण ते बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तर मी बघतो काय करायचं. ते बँकवाले उगाच अशा नोटिसा पाठवत असतात. तू अजिबात काळजी करू नकोस, मी बोलतो त्यांच्याशी. पण मग बाबांचा परत फोन आला तर काय सांगू मी त्यांना? त्यांनाही सांग की टेन्शन घेऊ नका म्हणावं, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी सगळं व्यवस्थित करतो. अहो पण असावर मी आता खूप महत्वाच्या कामात आहे. घरी आल्यानंतर सविस्तर बोलू. डोंट वरी, काही होत नाही. आधी बँकेत जा, बँकेच्या मॅनेजरला भेटा आणि मग तिथून आष्टीला जा. आणि आसावरीच्या वडिलांना नीट समजावून सांगा की टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये म्हणावं. आणि सगळी कामं झाल्यानंतर ताबडतोब ऑफिसला परत या. मी यांना थांबवायला हवं होतं. शाळा गहाण टाकून लोन घेण्याचा निर्णय चुकीचा होता. तू टेन्शन घेऊ नकोस, मी माझ्यापैकी प्रयत्न करतो, सगळं व्यवस्थित करतो. आणि तू सारखं मला फोन करून माझं डोकं फिरू नकोस. मी घरी आलो की आपण सविस्तर बोलू. ओके?